आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता जानू जी आहे ती बोलत असते आणि जानू आता जयंतला सांगत असते की मी तर ठरवलं आहे की त्या प्रोजेक्टमध्ये काय काय करायचं ते, आणि ती जे काही भोगत होती आतापर्यंत, तिने काय काय जे सहन केलेलं आहे, एक जानू म्हणून या सगळ्या काही गोष्टी ती आता त्याच्यासमोर मांडत असते. आणि तेव्हाच ना ती आता त्याला सांगत असते की एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात या सगळ्या काही गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत त्या, आणि त्यामुळे जेव्हा हे सगळं ती सांगत असते ना, तेव्हा खरं तर ना तिचं लक्ष जे आहे ते फक्त आणि फक्त जयंतकडे असतं. जयंत खरं तर घाबरलेला असतो, त्याला कळत नसतं की काय बोलावं ते, आणि म्हणूनच तो आता शांत राहतो आणि तो शांतपणे सगळं काही बघत असतो. त्यानंतर आता जयंतला एका पॉईंटला असं वाटतं की जानूला माझ्यावर संशय तर आलेला नाही आहे ना, म्हणजे जानूची मेमरी पुन्हा तर आली नाही आहे ना, असाही कुठेतरी ना त्याला आता वाटत असतं. आणि त्यामुळेच ना तो थोडा विचार करत असतो की जानूला काही आठवलं तर नसेल ना, म्हणून तर जानू माझ्यासोबत असं वागत नाही आहे ना, असाही विचार ना मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेला असतो. तेच आता दुसरीकडे विश्वा बघत असतो. विश्वाला असं वाटत असतं सगळं काही ओके तर आहे ना, म्हणूनच तो थोडासा ना विचार करत असतो. पण इकडे आता विश्वाच्या समोर मुद्दामून ना जयंत नाटक करत असतो आणि म्हणत असतो की चला आता आम्हाला निघायला हवं, कारण ऑलरेडी उशीर झाला आहे आणि आमचं डिस्कस तर झालेलं आहे. आणि त्याच्यासमोर मुद्दामून तो जानूच्या हाताला किस करून निघून जातो. दुसरीकडे आता दोन पत्रकारांना सिद्धूने घरी बोलवलेलं असतं. तेच आता तेव्हा संपतराव आणि आजी म्हणतात की आता तुमचं काय काम आहे, कशाला आलात, जा तुम्ही इथून, असं बोलून त्या पत्रकारांना ती जायला सांगत असते. पण तेव्हा सिद्धू तिथे येतो आणि सिद्धू म्हणतो की या पत्रकारांना मी बोलवलं आहे आणि कशासाठी, का, असंही विचारलं जातं. तेव्हाच ना सिद्धू म्हणत असतो की जे काही तुम्ही आरोप माझ्या भावनावर करतायत ना, तेच आरोप मला खोटे आहेत हे दाखवायचे. काय आहे ना, आजकाल पत्रकारही कसाही वापर करतायत, त्यामुळे मी फक्त माझ्या विश्वासातल्या ह्या दोघांनाच इथे बोलवलेलं आहे, असंही आता म्हटलं जातं. तेच आता रेणुका जी आहे तिने लगेच फोन करून सांगितलेलं असतं की लक्ष्मीला पटकन तुम्ही टी व्ही लावा, म्हणून लक्ष्मीने टी व्ही ऑन केलेला असतो. टी व्ही लावता क्षणी घरातले सगळे कुटुंबीय बाहेर येतात आणि टी व्ही पाहू लागतात, ज्यामध्ये आता जे रेकॉर्डिंग असतं, जे की खोटं म्हणून दाखवलं गेलेलं असतं, तेच रेकॉर्डिंग आता सिद्धू ऐकवत असतो आणि त्यामध्ये भावना पूर्णपणे निर्दोष आहे हे सिद्ध होत असतं. जेव्हा या सगळ्या काही गोष्टी दाखवल्या जातात ना, तेव्हा सिंचनालाही या सगळ्याचा पश्चाताप होतो. श्रीनिवास म्हणतात की बरोबर आपल्या सिद्धूने जसं ठरवलं होतं ते सिद्धूने करून दाखवलं, म्हणजे सिद्धूने आधीच सांगितलेलं होतं की भावनाची यात चूक नाही आहे आणि त्याने भावनाला निर्दोषसुद्धा सिद्ध केलं. तेच आता दुसरीकडे सिंचनालाही सांगितलं जातं. लक्ष्मी बोलते की बघ, भावना तर निर्दोष सिद्ध झाली आहे, पण या सगळ्यामध्ये भावनाचे खरंच खूप हाल झालेत, म्हणजे तिला खूप काही लोक बोललेली आहेत. पण हे जेव्हा सगळीजणं बोलली आहेत तेव्हा मला असं वाटतं ना की निदान तू जाऊन भावनाची माफी मागावी, जे काही गैरसमज झाले ते दूर करावेत, असंही मला वाटतं. मग लक्ष्मीचं बोलणं आता सिंचनाला पटलेलं असतं. सिंचना हरीशला सांगते की तू माझ्यासोबत येशील का, तर हरीशही निघालेला असतो. ते दुसरीकडे सिद्धू जो आहे तो भावनाचं मत पडखरपणे मांडतो आणि ह्या सगळ्यामध्ये हा ऑडिओ चुकीच्या पद्धतीने मर्ज केला गेलेला होता आणि ते तुमच्या समोर मी आता दाखवलं आहे. म्हणजेच माझी बायको ह्या सगळ्यात निर्दोष आहे, हे सगळं मुद्दामून कोणीतरी केलं आहे, का तर तिची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्यासाठी हे सगळं केलं गेलेलं आहे, असंही आता सांगितलं जातं. तेव्हाच ना दुसरीकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सिद्धू दाखवतो तेही पुराव्यासकट दाखवतो, तेव्हा भावना इथे पत्रकारांना सांगत असते की माझ्या तर फक्त आवाजाचा असा वापर केला गेला, असे बरेचसे काही मोठमोठे लोक आहेत त्यांनी बाकी इतर मुलींनासुद्धा फसवलेलं आहे, म्हणजे ज्या मुलींची चूक नाही आहे त्यांचे विचित्र पद्धतीने फोटोज व्हिडिओज बनवून त्यांना ब्लॅकमेलिंग करणं हे खूप झालेलं आहे. आणि या सगळ्यावर आळा घालण्यासाठी आम्ही त्या मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत,
आहोत असं देखील भावना आता ह्याच्यामध्ये सांगू लागते. तर भावना जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा कौतुक केलं जात असतं, पण तेव्हाच ना भावनाने विषय कुठेतरी बदलला आहे असं या पत्रकाराला वाटतं. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही हे तर सांगितलं की तुमच्यावरचे आरोप हे खोटे आहेत, पण तुमच्या बहिणीने आधीच सांगितलं आहे की तुम्ही हे सगळं तिला बोलायला सांगितलं होतं. तेवढ्यातच सिंचनाची एंट्री होते आणि सिंचना तर सगळ्यांच्या मध्ये पडून आता बोलू लागते की मी आधी खोटं सांगितलं होतं की हे सगळं काही मला भावनाने करायला सांगितलं आहे म्हणून, पण हे सगळं काही भावनाने करायला सांगितलंच नव्हतं. या सगळ्यात तिची काहीच चूक नाही आहे असं देखील आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना सिंचना म्हणत असते की उलट भावनाताईने मला सांगितलं होतं की या सगळ्या काही गोष्टी नको करूस, पण माझंच चुकलं. मी चुकीच्या गोष्टी केल्या आणि उगाच मीडियासमोर खोटं सांगितलं. त्यासाठी मी खरंच तुमची माफी मागते असंही आता ती म्हणू लागते. जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा कुठे जाऊन भावना आणि सिद्धूलाही बरं वाटतं. मग आता पत्रकारही ते सगळं काही बोलून दाखवतात की चला याच्या अर्थी या सगळ्यामध्ये मुद्दामून भावना गाडे पाटील यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्यासाठी हे सगळं केलेलं होतं. मग इकडे आता सिंचना जी आहे ती आलेली असते आणि सिंचनाला बोलायचं असतं, म्हणून सिंचना सिद्धूशी बोलायला प्रयत्न करते, पण सिद्धू काही बोलत नसतो. तेच आता दुसरीकडे सिंचनाला माहिती असतं की हे सगळं करायला तिला नीलांबरीने लावलेलं आहे आणि म्हणूनच ती निघून जाते. दुसरीकडे आता हरीश एकटाच उभा असतो. तर हरीश उभा असताना आजीना आता त्या हरीशला घालून पाडून बोलत असते आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती आता बोलत असते ना तेव्हा हरीश निमूटपणे सगळं सहन करत असतो. त्याची काही चूक नसताना सुद्धा या सगळ्या गोष्टी तो सहन करतो. इकडे जयंत आज काही ऑफिसला वगैरे गेलेला नसतो. तो घरातूनच काम करणार असतो आणि घरातूनच काम करायचं त्याने ठरवलेलं असतं. तेच आज जानू येऊन विचारते सुद्धा, काय मग आज कामावर जाणार नाही आहे का? त्यावर तो म्हणतो की आज तर मी ना वर्क फ्रॉम होम करणार आहे. अच्छा, तुम्ही आज वर्क फ्रॉम होम करताय का? चालेल ठीक आहे. मग आता तीही ठरवते की चला आज चांगली संधी आहे ह्याला वेळ लावायची, तर आपणही घरात थांबूया आणि थोडं ना ह्याला पेडच करूया असंही तिने आता ठरवलेलं असतं. तेच आता दुसरीकडे जानू म्हणत असते की 2च मिनटं आणि तिने ना विश्वाला सुद्धा मेसेज करून इन्फॉर्म करायचं ठरवलेलं असतं. त्यावर आता तिला जयंत विचारतो की तू काय करते आहेस? त्यावर जयंतला ती म्हणत असते की काही नाही. मग त्याच्या लक्षात येतं त्या विश्वाला सांगत असणारे की आज ती कामावर येत नाही आहे ते, आणि म्हणूनच मग आता तो विचारतो काय झालं, विश्वाला मेसेज करतेस का? त्यावर ती जानू म्हणते की हो हो मेसेज करते. काय आहे ना त्याला तर कामाचं गांभीर्य नाही आहे, पण मला कामाचं गांभीर्य जास्त आहे ना. तो जरी इन्फो करत नसला तरी मी तर करत असते, कारण मला पहिल्यांदा माझं काम महत्त्वाचं असतं असंही आता काहीसं म्हटलं जातं. आता शांत राहतो. तर दुसरीकडे लक्ष्मी देवासमोर हात जोडून उभी असते. ती म्हणत असते की चला एकंदरीत जे काही होतं आहे ते व्यवस्थित होऊ देत आणि सगळ्या काही गोष्टी सॉर्ट आउट होऊ देत, कारण तिलाही असंच वाटतं की उगाच नाही या सगळ्यामुळे वाद नको, आणि म्हणूनच मग ती शांत असते. तर दुसरीकडे मात्र आता वीणाही म्हणत असते की बघा ना आपण एक काम करूया, या सगळ्यामुळे ना आपल्या ह्या बिझनेसमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम झाला आहे. आपण एखादा व्हिडिओ वगैरे बनवायचं का हो? म्हणजे बघा ना आई, आता सगळे गैरसमज दूर झालेत, मग आपला बिझनेसही व्यवस्थित सुरू होईल. मग आपण ही क्लिप आणि या सगळ्या गोष्टी एकत्र आपल्या जुन्या कस्टमर्सना पाठवूया आणि आपण काम पुन्हा सुरू केलं आहे असंही दाखवूया ना. मग आपल्याला ऑर्डर्स यायला सुरू होतील असंही आता वीणा सांगत असते. मग लक्ष्मीही म्हणत असते की हो तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे, असंच काहीसं आपल्याला आता करावं लागणार आहे असंही ती आता सांगत असते. मग तेवढ्यातच ना ग्राहकांचा विश्वास आपल्यावर ना तुटला आहे आणि तो विश्वास आपल्याला पुन्हा मिळवायचा असेल तर असंच काहीसं करावं लागेल. मग वीणाही ह्या सगळ्यासाठी तयार असते आणि लक्ष्मीला ही कल्पना आवडलेली असते. तेच आता दुसरीकडे ना दारावर एक व्यक्ती आलेला असतो आणि तो म्हणत असतो की हो मला तुमची कल्पना आवडली म्हणून तर मी आलोय तुमच्याशी बोलायला. श्रीनिवासांचं घर हेच का? त्यावर लक्ष्मी हो असं म्हणते आणि श्रीनिवासांना हाक मारून बोलवून घेते. श्रीनिवास जेव्हा तिथे येतात तेव्हा तो माणूस आपली ओळख करून देतो आणि ओळख करून देत असतानाच आता म्हणतो की खरं तर ना मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. श्रीनिवास म्हणतात की मी तुम्हाला ओळखलं नाही. तेव्हाच ना त्याला सांगितलं
जातं की हो, तुम्ही मला ओळखणार नाही पण मी माझी ओळख करून देतो. आणि त्यानंतर त्याने सांगितलेलं असतं की मला ना तुमच्यासाठी एक ऑफर मी आणलेली आहे. तुम्ही ते सोलारचं प्रोजेक्ट बनवलं आहे हे मला कळलं आहे आणि तुमचं ते प्रोजेक्ट ना खूप जास्त व्हायरलही झालं आहे आणि त्याचसाठी मी तुमच्याकडे आलो आहे. खरं तर मला ते पॅटर्न विकत घ्यायचं आहे असंही आता तो माणूस सांगू लागतो. त्यावर त्या सगळ्याचे मी तुम्हाला 40 लाख रुपये देईन. मग हे सगळं बोलल्याबरोबर इकडे श्रीनिवास आणि लक्ष्मी यांना तर धक्काच बसतो आणि ते विचार करतात की या पॅटर्नचे आपल्याला 40 लाख रुपये भेटणार आहेत. त्यावर आता जेव्हा श्रीनिवासांना ही गोष्ट कळते तेव्हा ते म्हणतात की आम्हाला थोडा वेळ द्या, लगेच या गोष्टी मी अशा सांगू शकत नाही, कारण मी एकट्याने नाही बनवले, यामध्ये माझा एक नातू आहे भरत, त्याचाही या सगळ्यामध्ये सहभाग आहे. आम्ही दोघांनी मिळून हे केलेलं आहे आणि त्यामुळे पॅटर्न ही आमच्या दोघांच्याच नावावर आहे. दुसरीकडे आता जानू जी आहे ती म्हणत असते की बरं झालं तुम्ही आज ना घरात आहात, म्हणजे बघा ना मी तुम्हाला सांगू का, मी एक ऑर्डर केलेलं आहे. मग आपल्या दोघांसाठी ना एक छत्री ऑर्डर केली आहे मी, असंही ती म्हणते. आणि मग तो छत्रीवाला पार्सल घेऊन येतो आणि पार्सल घेऊन आल्यानंतर जानू खुश होऊन आता त्याच्याकडे जाते आणि ती छत्री घेते. मग ती म्हणते की आता तसंही आपल्या दोघांसाठी खूप सुंदर अशी मोठी छत्री मी घेतलेली आहे बघा, तुम्हाला आवडते का? मग आता ती छत्री घेऊन ती दाखवते आणि जेव्हा ती घेऊन दाखवते ना तेव्हा आता ती छत्री ना त्यालाही आवडते आणि मग ती म्हणते की चला आपल्या दोघांसाठी ही छत्री मी ऑर्डर तर केलेली आहे, आता आपण दोघं एकाच छत्रीतनं जायचं आणि एक सुंदर असा फोटो पण काढूया का, तुमच्या मोबाईलमध्येच आपल्या दोघांचाही हा फोटो काढा, असंही तिने सांगितलेलं असतं. मग त्यालाही आनंद होतो की चला फायनली आपल्यासाठी काहीतरी आपली जानू करते ना, युनिक असं स्पेशल असं, त्यामुळे तोही खुश असतो आणि तो फोटो काढत असतो. तेच दुसरीकडे आता नीलांबरी रूममध्ये असते तेव्हाच ना तिकडे आता सिंचना जाते आणि ती म्हणत असते की काय गं सिंचना, तू काय बोललीस त्या पत्रकार परिषदेत, म्हणजे त्या पत्रकारांच्या समोर तुला काय गरज होती भावनाला निर्दोष सिद्ध करायची, तुला तर माहिती आहे ना तिने काय काय केलं आहे ते, मग का असं तू बोललीस, माझंच चुकलं आहे, मी तुझ्यासारख्या बाईला प्रोत्साहन दिले, सपोर्ट केला आहे, आता मी अजून घरात कोणाला काही सांगितलं नाही आहे, जर सांगायला जाईन ना तर बघ मग तुझं काय होईल ते, असंही आता रागारागात ना इथे असणारी ही सिंचना आहे ती नीलांबरीला बोलत असते. नीलांबरी म्हणत असते की काय हे बोलतेस तू, अगं उलट मी तुझ्या पडत्या काळात तुला साथ दिली. सिंचना म्हणते की आता तुझ्या गरज नाही आहे मला साथीची, तू खूप चुकीचं मला सांगितलंस, असं बोलून ती आता तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे मात्र आता हा माणूस खूप जास्त फोर्स करत असतो श्रीनिवास यांना आणि त्यांना सांगत असतो की बघा तुम्ही प्लीज माझं हे स्वीकारा, मी तुम्हाला याचे अजून 45 लाख म्हणजे 5 लाख रुपये वाढवून देऊ शकतो, कारण मला असं वाटतं की हे प्रोजेक्ट तुमच्याकडे अजून कोणी घ्यायला आलं नसेल, मीच आलो आहे ना, मी फर्स्ट आहे ना. तेव्हा श्रीनिवास म्हणतात की हो तेव्हाच ना 45 लाखाला आपण हे फिक्स करूया, मी तुम्हाला देईन ही रक्कम एक रकमे, कारण तुम्ही आता या सगळ्या काही गोष्टी करताना अजून तुम्ही काही पॅटर्न काढलात ना तर मला पहिले इन्फो करा, म्हणजे मीच घेईन ना तुमचं ते दुसरंही पॅटर्न, त्याचे तर मी तुम्हाला 80 लाख रुपये देईन, असंही आता ठरलेलं असतं. एवढ्या मोठमोठ्या अमाऊंट ऐकूनच ना आता खूप मोठा धक्काच लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना बसत असतो, कारण त्यांना कधीच इमॅजिन त्यांनी केलं नव्हतं की एवढ्या सगळ्या ह्या प्रोजेक्टचा एवढा फायदा होऊ शकतो. आणि मग तर आता थोडं विचार करण्यासारखीच गोष्ट असते, पण तेवढ्यातच ना आता ती इकडे वरद आलेला असतो आणि तो म्हणतो की 45 नाही 50 डन करूया आपण. मग तो माणूस 50लाही डन झालेला असतो, जाताना कार्ड वगैरे देऊन जातो आणि तुमचं काही ठरलं तर मला कॉल करून सांगा, असंही आता त्याने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट असते. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं की लक्ष्मी विना बाहेर असतात, तेच श्रीनिवास आतमध्ये जातात आणि कपाटामध्ये जो बोर्ड ठेवलेला असतो ना त्यांचा, तो बोर्ड आता ते बाहेर काढतात आणि बोर्ड बाहेर काढून एकटक त्या बोर्डकडे बघत असतात, कारण त्यांनाही कळलेलं असतं की केवढं सुंदर आपण स्वप्न बघितलं होतं आणि ते स्वप्न अशा पद्धतीने पूर्ण होईल ना असं तर त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि त्यामुळेच ना ते खूप जास्त खुश होते. आणि तेव्हाच लक्ष्मी त्यांना सांगते की मला पूर्ण खात्री होती की तुम्ही माझ्यासाठी
माझ्यासाठी काहीतरी कराल आणि चांगलंच कराल आणि तुम्ही हे माझ्यासाठी केलं आहेत ना, हे मला आवडलेलं आहे असंही ती म्हणत असते. मग त्यांचं ठरलेलं असतं की 50 लाखामध्ये आपण हे विकायचं असं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की पुन्हा एकदा दाराची बेल वाजते आणि पुन्हा एकदा छत्री आलेली असते. छत्री पुन्हा एकदा आलेली असते हे बघूनच ना जानूला जयंत म्हणत असतो की अगं मगाशी तर तू छत्री ऑर्डर केली होतीस आणि आता परत छत्री? हो परत छत्री आली आहे. पण कशी काय? अगं मगाशी. मग ती म्हणते कुठे मगाशी केली होती? तुम्ही काय मी ऑर्डर करताना बघितलं होतं का? अगं नाही, पार्सल तर घरापर्यंत आलं होतं हे मी बघितले. मग ती म्हणते की नाही हो, पार्सल कुठे आलं होतं? ही पहिल्यांदाच मी छत्री मागवली, तीचही. असंही आता कसंबसं ती मुद्दामून त्याला सांगत असते. त्याला पेड्यात काढायचं असतं आणि यासाठी तिचं हे सगळं प्लॅनिंग सुरू असतं. त्याचबरोबर तो म्हणतो की तू माझी मजा मस्करी करतेस ना, आपण फोटोही काढला होता. नाही मी मस्करी करत आहे, मी सांगते ते अगदी खरं आहे. ही पहिल्यांदाच मी छत्री ऑर्डर केली. जा बाबा, तुम्ही माझा मूड ऑफ करताय वाटतं. तो म्हणतो की नाही. मग ती म्हणते की जा आधी चेक करून घ्या, तुम्हाला वाटतंय का मी छत्री आणली? तर तुम्ही जाऊन बघून घ्या आपल्या रूममध्ये आहे का. इथे तर खाली कुठे दिसत नाही आहे ना, मग रूममध्ये जाऊन चेक करा असंही ती आता म्हणत असते. तेच आता तो बघत असतो मोबाईलमध्ये फोटो. तर तोपर्यंत तो रूममध्ये गेलेला असताना तो फोटो वगैरे डिलीट करायचं काम इकडे जानूने करून टाकलेलं असतं. आणि जेव्हा रिटर्न तो येतो ना, तेव्हा मात्र आता बोलत असतो की हे सगळं काय चाललं आहे. त्याला असं वाटत असतं की त्याच्या डोक्यावर काहीसे परिणाम वगैरे झालेत का, असाच विचार ना तो आता करू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे भावना स्वतःच्या आयुष्यात खूप जास्त लकी मानत असते स्वतःला. कारण तिला आता कळलेलं असतं की खरंच ना सिद्धू जेव्हापासनं तिच्या आयुष्यात आला आहे तेव्हापासनं तिचं आयुष्य सुखकर झालेलं आहे आणि त्यामुळेच ना ती हॅप्पी असते आणि ती बघत असते. आणि तेव्हाच ना ती म्हणत असते की खरंच मला खूप बरं वाटलं आहे की ह्या सगळ्या काही गोष्टी होत आहेत आणि जेव्हापासनं तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ना तेव्हापासनं मला खूपच छान वाटते असं देखील ती म्हणत असते. तेव्हाच तो तिला जवळ घेतो. तेव्हा जेव्हा त्याने जवळ घेतलेलं असतं ना तेव्हा बाळाने हळूच लाथ मारलेली असते आणि हे सगळं का होईना इकडे असणाऱ्या या सिद्धूला जाणवू लागलेलं असतं. तेच आता सिद्धू बोलत असतो की काय झालं. तेव्हाच भावना सांगत असते की आपल्याला सोनोग्राफी करायला जायची आहे. म्हणजे मी तुम्हाला बोललो तेव्हा तुला सोनोग्राफीचं आठवलं का. तेव्हा ती म्हणते की मला बाकी काही माहीत नाही, पण आता सोनोग्राफी करायला जायची आहे तर चल ना जाऊया आपण. तर दुसरीकडे वरद आणि त्याचसोबत वीणा बसलेले असतात. तर वरद ना आता वीणाला विचारत असतो की नेमके 50 लाख म्हणजे किती गं. मग आता ती एकक दशक शतक असं म्हणून ती 50 लाखांची बेरीज करून त्याला सांगत असते. तेव्हा इतके पैसे येणार आहेत, बापरे. मग आता हे पैसे माझे असतील ना, कारण हा प्रोजेक्ट माझा होता असंही काहीसं आता बोललं जात असतं. तेव्हाच ना त्याला वीणा समजावत असते की बघ आता बाबांना हा प्रोजेक्ट बनवला आहे बाबांनी आणि तू पण. बाबांनी हे सगळं काही पैसे सांगितले देणार तेव्हा डोक्यावर घेतलं होतं का हे सगळं. नाही ना. मग तू काय एवढा सगळ्याचा विचार करतोयस. तूही नको हे सगळ्याचा विचार करू. सगळ्या काही गोष्टी एकदम पाय जमिनीवर ठेवून करायच्या असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जानूने आता पुन्हा एकदा छत्री ऑर्डर केलेली असते. अशी तिसऱ्यांदा ऑर्डर केलेली असते आणि ती आता म्हणत असते की जरा दार उघडता का. त्यावर जानूला तो म्हणतो की काय. मग आता अहो छत्री ऑर्डर केली आहे मी. तर तो म्हणतो की तुझं काय चाललं आहे, 3-3 छत्र्या कशाला. मगाशी तर म्हणत होतीस की एकाच छत्रीत जाऊया, तसं तिसरी छत्री. मग तेव्हा तो डिलिव्हरी बॉयला सुद्धा विचारतो की तुला सारखं सारखं छत्री द्यायला तू काय येतो. तो म्हणतो मी आता पहिल्यांदाच आलो आहे, मी कुठे तीनदा आलो आहे, मी फर्स्ट टाईम आलो आहे असंही आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे जानू त्याची मजा घेत असते आणि जानूला हे सगळं मुद्दामून करायचं असतं. त्याला बेड ठरवण्यासाठी हे सगळं ती करत असते. तेच आता जयंत भडकतो आणि जयंत जानूला म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे तुझं, ह्याचं काहीतरी तारतम्य आहे की नाही. म्हणजे तू मला सांगणार आहेस का, तू मुद्दामून करतेस का. तर जानू म्हणते मी मुद्दामून का करू या सगळ्या गोष्टी, मी खरंच सांगते मी आत्ताच ऑर्डर केली आहे, मग तुम्ही असं प्रत्येक वेळेला का म्हणताय. जयंतला आता वेडच लागल्यासारखं झालेलं असतं. कधी एकदा ह्या सगळ्या काही गोष्टी संपतायत
आहेत ना असं होत असतं. जानू म्हणत असते की एकतर आपण आज घरात होतो तर मी आपल्यासाठी खूप सुंदर अशी छत्री मागवली, त्यात तुम्ही मला हे सगळं बोलताय का? पण का जयंत सर, तुम्हाला आवडत नाही आहे का मी हे तुमच्यासाठी करते ते? मी विचार केला की आपण दोघंही जण एकत्र जे आहे ते या छत्रीत ना मस्त फिरू वगैरे, पण तुम्ही काय असं करताय? असं बोलून मुद्दामून ते त्याला वेड्यात काढत असते. तर जयंत आता विचार करू लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.